कार्याला आडवे येणारे माणसं अजूनही जगामध्ये आहेत. त्यांच्यासाठी संतांनी काही वाक्य वापरले. हे जरी नाही काल तरी दुसरं येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, तरी दुसरं येईल, हे जरी नाही काल. सरत जीवटिवा हळवादून येईल, सरत जीवटिवा, सरत जीवटिवा हळवादून येईल, सरत जीवटिवा. एका जनार्दनी आमचे काय बजाईल, एका जनार्दनी आमचे काय बजाईल, काय बजाईल. बरं ठीक आहे, झाला असं तर कट. पुढचं म्हणत नाही मी आता. म्हणू का नको? बघा मला म्हणते की कसं करायचं. वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे. मल्हारीची
दाखवली मला, थोडं 10 मिनिटं उशीर झाला होता सुरुवातीला, म्हणून तुमची दिलगिरी. तुम्हाला रोज, मला बी रोजच आहे. बरं असो, धन्यवाद सगळ्यांना. पहा बरं, ही जी प्रकरणं आहेत ही नुसती म्हणून दाखवली असतील सगळ्यांनी, पण याच्या मागचं जे कारण आहे ना ते कुणी सांगितलं नसेल. याच्या मागचं जे कारण आहे ते कारण विशिष्ट पद्धतीने संतांनी दाखवलेले. पहा, समाजाला हे नाही कळालं तर ते नाही कळालं तर ते वेगवेगळ्या पद्धतीने शिकवणारे संत आहेत. अनेक प्रकरण आहेत, गावातले प्रकरण वेगळे आणि गात्यातले प्रकरण वेगळे. पिंगा आहे, पिंगळा आहे, जाता आहे, येडका आहे, विंचू आहे, सर्प आहे, जोहार आहे, जोशी आहे, जंगम आहे, आंधळा आहे, पांगळा आहे, मुका आहे, बहिरा आहे, जोगी आहे. अजून काय राहिलं? झालं ना? करायला काय? वासुदेव आहे, जे झाडावर बसलं ते त्याला काय म्हणतात? पांगुळ झाला आपला नाही का? ही जी प्रकरण आहेत महाराज, आग गा 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 देवा रे देवा, आ बाबा बाबा, नेमका बिंदू चावला कोणता ते आपल्याला कळलं पाहिजे. महाराज म्हणतात एखाद्याला साप जरी चावला तर शांत बसेल, पण विंचू चावलेला माणूस नुसता उड्यात मारतो, त्याला सहन होत नाही. आपल्याला चावलेला विंचू एका दिवसात उतरेल, पण आपल्या जीवनामध्ये संतांनी सांगितलेला विंचू काहीसा वेगळा आहे. पहा, तो विंचू जर माणसाला चावला, माणसाचं त्या सोडून भल्याला त्या विंचवाने सोडलेलं नाही. इंद्र पडले भगे, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. वासनेच्या संगे नको जाऊ मना, पाहत्या रावणा. वासना नावाचा विंचू, क्रोध नावाचा विंचू, अहंकार, दंभ, मद, मत्सर, षडविकार नावाचा विंचू माणसाला कधी चावू नये. आणि जर का तो चावला रे चावला बाबा, एक जन्म नाही अनेक जन्म निघून गेले तरी त्याला शुद्धीपत्रक नाही. तो विंचू जर माणसाला रोखायचा असेल त्याला एकच काम करावं लागेल, विठोबा रखुमाई, हे भजन करण्यासाठी अगोदर मन माणसाचं स्थिर असावं लागेल. म्हणून पहिली मागणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी घडवणे दे. या संसाराने अनेकांना घडवलं आहे, या संसाराने अनेकांना तुडवलं आहे, या संसाराने अनेकांना हिनवलं सुद्धा आहे. देवा याच्यात माझं जास्त काळ मन राहू नको देऊ. मन जर राहू द्यायचं असेल तर तुझ्या पायावरती. आणखीन देवाकडे मागणी केली, नामस्मरण घडो, संत समागम वावुगाची भ्रम नको देवा. सदा संत संगा असू दे मला, अर्धाक्ष न घडता संताची संगती, तेने होय शांती महत् पापा. आपल्या जीवनाची, दुःखाची, अर्थात पापाची नष्टता करण्याचं काम ही संतांची संगत करत असते. आपले दुर्गुण घालण्याचं काम हे संत करत असतात. म्हणून माणसाने केला तर चांगल्याचा संग करावा, वाईटाचा संग करू नये. वाईटाचा संग केल्याच्या नंतर ढेकणाच्या संगे हिरा जो भंगेला, कुसंगे नाडीला साधू जायचा. म्हणून संताची संगत दे. तिसरं मागणं देवाकडे, देवा माझ्या जीवनामध्ये जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये प्राण आहे ना, पायी तीर्थयात्रा, मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धीने. माझ्या मुखाने देवाचं नाम चिंतन व्हावं, माझ्या मुखाने कधी कोणाला शिवीशाप जाऊ नये, माझ्या मुखातून कधी वाईट शब्द कोणाला जाऊ नये. आणि खरंच गेली नाही पाहिजे. साचा आणि मवाळ मी तुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. याच्यासाठी तोंड आहे. युक्त आहार विहार याच्यासाठी तोंड आहे. चांगलं बोलण्यासाठी, चांगलं खाण्यासाठी, वाईट पिण्यासाठी नाही, चांगलं पिण्यासाठी. चांगलं बोलण्याने, चांगलं खाण्याने आपले जीवन परिवर्तनाकडे जात असतं. आणि परिवर्तनाचं जीवन कायम समाजाच्या लोकांच्या आणि देवाच्या संतांच्या लक्षात राहत असतं. म्हणून देवा माझा एक नेम त्या ठिकाणी सिद्धीला जाऊ दे, नामस्मरण घडो, संताची संगती. त्या ठिकाणी संताची संगती असू दे आणि पायाने तीर्थयात्रा होऊ दे. देवा यापेक्षा अनेक मला काही नको. अनेक मागणे
एका जनार्दनी सेवा दृढ दे देवा. जशी हनुमंतरायाने तुमची सेवा केली तशी सेवा माझ्या जीवनामध्ये असावी. निष्काम निश्चळ विठ्ठले विश्वास पाहू नये वास अनेकांचा, अशी सेवा माझ्या जीवनामध्ये असू दे देवा. हेच देवाकडे तुम्ही आम्ही